नमस्कार, मी संदीप देसाई. सुरुवात करूयात वेगवान घडामोडींना. राज्य मंत्रिमंडळाची पुन्हा एकदा उद्या बैठक होते आहे. बैठकीमध्ये 50 पेक्षा जास्त निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होते. आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका सुरू आहे. अतिक्रमण भागातील घरांबाबत एक महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. याद्वारे ग्रामीण भागातल्या शासकीय जमिनींवर बांधलेली घरं आता नियमित करण्यात येणार आहेत. 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांसाठी हा नियम लागू होणार आहे. युतीतला जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. हा तिढा सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती मिळते. जमी को आसमान बना दूं, सितारों से सजा दूं असं म्हणत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या अचानक गतिमान कारभाराविरुद्ध उपरोधिक टीका केली आहे. मतदार राजा सावधान, इलेक्शन जवळ येते असं त्यांनी ट्विट केलंय. आंबेडकरांनी अजूनही आघाडीसाठी पर्याय खुला ठेवला. आचारसंहितेपूर्वी तोडगा न निघाल्यास उर्वरित 26 जागांची घोषणा करणार असल्याचं अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलंय. वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली आहे. तर पुढे बोलताना केवळ भाजपच नाही तर काँग्रेसही तितकाच हिंदुत्ववादी असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. फरक इतकाच आहे की भाजप कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतं तर काँग्रेस त्यांच्याहून काहीसं मवाळ असल्याचं ते म्हणाले. तर याच कार्यक्रमामध्ये बोलताना माझ्या कार्यक्रमांना येणारी लोकही स्वखर्चाने येतात आणि टीका करणाऱ्यांनी खुशाल टीका करावी असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आता कुणाला उमेदवारी मिळणार यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी ठरवलं तर आपण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू असं आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबादच्या जागेवरून आमच्यात आणि एमआयएममध्ये कोणताच वाद नसल्याचं म्हटलंय. जे काही मतभेद असतील ते मी आणि ओवैसी एकत्र बसून मिटवू असंही आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीची सभा आज पनवेलमध्ये होते. भारिप आणि एमआयएम प्रणित वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खांदा कॉलनीतील सर्कस मैदानात सभेचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान एकीकडे आंबेडकरांनी आघाडीला अल्टिमेटम दिलेला असताना दुसरीकडे आज काँग्रेस राष्ट्रवादीची जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण नगरच्या तिढ्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील भूमिपुत्रांना नोकरी देण्यासाठी कायदा करण्याचा विचार असल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे. यावेळी बोलताना गडकरी यांनी कायदा करण्यासाठी आवश्यकता पडली तर कायदा करू असंही म्हणाले. नागपुरात विदर्भवाद्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणादरम्यान गोंधळ घातला. 2014च्या निवडणुकांच्या आधी गडकरींनी स्वतंत्र विदर्भाचं लिखित आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणुका जिंकल्यानंतर भाजपला याचा विसर पडल्याचा आरोप करत विदर्भवाद्यांनी आंदोलन केलंय. आज नागपूर मेट्रोचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनाला उपस्थित राहतील. नागपुरातील विकास कामांच्या उद्घाटनांना शिवसेना नेत्यांना निमंत्रण न धाडल्यानं शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय. शिवसेना मंत्र्यांच्या गैरहजेरीतच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जवळपास डझनभर प्रकल्पांचं भूमिपूजन केलंय. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं म्हणून आज कोणतंही कारण नसताना ही अवस्था झाली अशी खंत एकनाथ खडसेंनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातल्या सावदामध्ये ते बोलत होते. शेतकरी राजकीय पक्षांकडून होत असलेला विरोध, जमीन संपादनाची प्रक्रिया यासह अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना खीळ बसली आहे. 1.5 वर्षात महाराष्ट्रातील 650 हेक्टरपैकी केवळ 69 हेक्टर जमीन संपादित झाली असल्यानं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीची जमीन संपादनाची 31 मार्चची मुदत हुकणार आहे. मोनो रेल्वेवर पडत असलेला ताण आणि गाड्यांची मर्यादित संख्या यामुळे मोनोची सेवा काल थोडी विस्कळीत झाली होती. एका मोनोत बिघाड झाल्यानं काल 3 गाड्यांवरच मोनोची सेवा सुरू होती. जागतिक स्तरावर भारतातील इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त असून देशात प्रति जीबी करता ग्राहकांना अवघे 18 रुपये 50 पैसे मोजावे लागतात. जागतिक स्तरावर ही किंमत सरासरी प्रति जीबी तब्बल 600 रुपये इतकी आहे. केबल.com या साईटनं याबाबत केलेल्या सर्वेक्षणात इंटरनेट वापरकर्त्या देशांचा हा कल स्पष्ट झालाय.
मार्च महिनाअखेर बऱ्याच बँकांची कर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांनी चालू महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहिल्यास त्यांना गृहकर्जासकट अन्य कर्ज कमी व्याजदराने मिळण्याची शक्यता आहे. मंत्रालयाच्या पॅसेजमधील जुनी कागदपत्र, टेबल, खुर्च्या, कपाटं, त्याचबरोबर जुने दस्तऐवज अशा अडगळीतल्या वस्तू ताबडतोब हटवण्यात याव्यात असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिलेत. विस्तारित इमारतीत नूतनीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सुरू आहे. नवी मुंबईतील रहिवाशांना सिडकोनं दिलासा दिलाय. भाडेपट्ट्याच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारनं शासकीय जमिनींसंदर्भात फ्री होल्ड धोरण निश्चित केले. या धर्तीवर सिडकोनं देखील संचालक मंडळात ठराव घेऊन लीजशी संबंधित काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातील लहान मोठ्या धरणांतील पाणीसाठा कमी होतोय. या धरणांमध्ये आज मितीला एकूण सरासरी पाण्याचा उपलब्ध साठा 32.88% इतका आहे. प्रमाण गतवर्षी या तुलनेमध्ये 14% कमी आहे. सीएसएमटी लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांसह या ऐतिहासिक स्थानकाला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही सुरक्षेच्या टप्प्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी स्थानकात प्रवाशांचे आणि बाहेर पडण्याचे मार्ग डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरनं सील करण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा बलानं घेतलाय. स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे आपली क्रमवारी राखण्यात अपयशी ठरलंय. शहरातील भिंतींपासून ते रस्त्यांपर्यंत सगळीकडे स्वच्छतेबाबत जागृती करणारे फलक लावूनही यंदा 57व्या स्थानावर शहर घसरलंय. मुंबईत महालक्ष्मी फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या 4 सीझन ऑटो शोरूमला आग लागली. या आगीमध्ये 3 मर्सिडीज आणि 1 पोर्शे कार जळून खाक झाली. या गाड्यांची किंमत 6 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. कल्याण शहर आणि 27 गावातील 12 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएनं 110 कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या. त्यावरून एमएमआरडीएनं रस्ते विकासासाठी 110 कोटींची कामं मंजूर केली आहेत. मुंबईत सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत असल्याचं समोर येतंय. मुंबईत तापमान 29 आणि 22 अंश इतकं नोंदवण्यात आलंय. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छता सर्वेक्षणामध्ये अखेर मुंबईला 49व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. गेल्या वर्षी या यादीत मुंबई 18व्या स्थानावर होते. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुण्याची यावर्षी 4 अंकांनी घसरण झाली आहे. मोठा आटापिटा करूनही यावर्षी पुण्याला सर्वेक्षणामध्ये 14व्या स्थानावर समाधान मानावं लागले. पहिल्या 10 क्रमांकामध्ये स्थान मिळवण्यात यावर्षी पुण्याला अपयश आलंय. अजमेर शरीफ दर्ग्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या वतीनं चादर चढवण्यात आली. युवा सेनेचे सदस्य राहुल कन्नन यांनी मातोश्रीवर ही चादर नेऊन दर्ग्यावर चढवली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना वीरपत्नी कनिका राणे यांनी भारतीय समाजाबाबत खंत व्यक्त केली आहे. कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये काल एका चित्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मिसेस फडणवीस उपस्थित होत्या. अक्षदा गांधी यांनी महिला दिनाच्या निमित्तानं हे खास चित्र साकारलंय. गार्डन ऑफ इक्वॅलिटी या विषयावर आधारित या चित्राची निर्मिती करण्यात आली आहे. वसई विरार महापालिकेत परिवहन घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. महापालिकेच्या परिवहन सेवा चालवणाऱ्या खासगी कंत्राटदारानं कराराचा भंग करून 400 पैकी केवळ 130 बस दिल्या असल्याचं समोर आलंय. येत्या 10 मार्चला महाराष्ट्रात पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यावेळी सुमारे 1,22,00,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली आहे. हवामानाचे अलर्ट्स आता थेट नागरिकांच्या मोबाईलवर येणार आहेत. येत्या पावसाळ्यापासून लोकांना मोबाईलवर हवामानाचे अलर्ट देण्यात येणार असल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक के.जे. रमेश यांनी दिली आहे. मुंबईतल्या कुर्ला इथल्या मशिदीमध्ये नमाज अदा करताना एका युवकाची बॅग चोरण्यात आली. या घटनेनंतर मशिदीत खळबळ उडाली असून सीसीटीव्हीच्या आधारे बॅग चोरणाऱ्या युवकाचा तपास सुरू आहे. कुख्यात गुंड लखन भैया बनावट चकमक प्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला जोरदार दणका दिला. या 11 प्रकरणातील 11 दोषी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली जन्मठेपेची शिक्षा 6 महिन्यांसाठी स्थगित करण्याच्या राज्य सरकारनं आपल्या अधिकारात घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलाय. 11वीच्या प्रवेशाच्या चढाओढीत आता आरक्षणाची टक्केवारी ही मूळ जागांपेक्षा जास्त भरते. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी जागा शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारकडून पदभरती होत नाहीये, पण विद्यापीठातील कामकाज सुरळीत व्हावं यासाठी अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे काम सोपवण्यात आलेलं आहे आणि यासाठी विद्यापीठ त्यांना 10 ते 15 हजार रुपयांचा अधिक वेतन सुद्धा देणार आहे. मुंबईत परळ टर्मिनस सेवेमध्ये येता स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये 2 दिवसात 11,000ची भर पडली आहे. दरम्यान यामुळे स्थानकावर गर्दीही चांगलीच वाढली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनी टाकण्यासाठी हा रस्ता खोदला जातो। या महामार्ग खोदला जात असतानाचं चित्रीकरण न्यूज 18 लोकमतची टीम करत असताना ठेकेदारानं तिथून पळ काढला। भिवंडीमध्ये फॅशन स्टेशन नावाच्या शोरूम मधून तब्बल 6 लाख रुपयांचे चोरी झालेली आहे। चोरट्यांनी सीसीटीव्हीची हार्ड डिस्क चोरून नेली आहे, पण त्यांच्या दुर्दैवानं शेजारच्या सीसीटीव्हीमध्ये त्यांची दृश्य कैद झाली आहेत। पिंपरी चिंचवडच्या स्पाइन सर्व्हिस रोडवर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। या भीषण आगीमध्ये कार काही मिनिटातच जळून पूर्णपणे खाक झाली आहे। स्वच्छता सर्वेक्षणात पहिल्या 10 क्रमांकामध्ये असणारं पुणे शहर यंदा थेट 37व्या क्रमांकावर फेकलं गेले। स्वच्छतेसाठी कचरा प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यावधींचा निधी खर्च झाला असतानाही कसरलेल्या क्रमवारीनं सत्ताधाऱ्यांसमोर अडचणीत वाढ केली आहे। पुण्यात स्वारगेट हडपसर BRT केवळ नावाला उरली। या मार्गातून खासगी वाहनं मोठ्या प्रमाणावर जात असून धोकादायक पद्धतीनं वाहनं चालवली जात आहेत। नाशिक शहरातील सर्वधर्मीय 71 धार्मिक स्थळं येत्या महिनाभरात पालिका जमीनदोस्त करणार आहे। ही कारवाई रोखण्यासाठी धार्मिक स्थळ बचाव समितीनं संघर्षाचा पवित्रा घेतल्यानं निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद जन्माला आलाय। नाशिक शहरातील मेहर सिग्नल ते ओल्ड CBS हा अर्धवट स्मार्ट सिटी रस्ता अखेर एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। यासोबतच विरुद्ध बाजूचा रस्ता बंद करण्यात आल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी होते। पर्यावरणाची आवड आणि वॉल पेंटिंग यांचा अनोखा मेळ साधत मुठा नदी पात्रातील ड्रेनेजची चेंबर सुंदर निसर्गचित्र चितारण्यात आलेली आहेत। आभा, सुखदा, सानिया, आश्लेषा आणि श्रिया यांच्या रंगजा या गटातर्फे हा अनोखा स्तुत्य उपक्रम सुरू आहे। आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याला पुन्हा आईची कूस मिळवून देण्याचं काम माणिकडोह बिबटा निवारण केंद्रानं केलेलं आहे। याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांची उपलोकायुक्तपदी निवड करण्यात आली आहे। दत्ता पडसळगीकर यांची उपलोकायुक्त या पदावर निवड करण्याबाबत राज्य सरकारच्या प्रस्तावाला राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी बुधवारी मान्यता दिली आहे। ब्रिटिश राजवटीपासून सुरू असलेल्या मुंबईतला जगप्रसिद्ध झवेरी बाजार 2.5 वर्षांमध्ये नवी मुंबईत स्थलांतरित होणार आहे। या बाजारामध्ये वर्षाला 65 ते 75 हजार कोटींची उलाढाल होते। हा सोन्याचा धूर नवी मुंबईतून निघणार असून हा बाजारात देशातील सोनं, चांदी आणि हिऱ्यांचे दर ठरवण्यात येतात। जम्मू काश्मीरच्या हंदवाडामध्ये एका दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आलं। या परिसरामध्ये दुसरा दहशतवादी लपला असण्याची शक्यता असून सुरक्षा दलांकडून परिसराला वेढा घालण्यात आला। पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचं आणि अनेक दहशतवाद्यांना मारल्याचं भारताचं म्हणणं आहे। मात्र त्या जागी असलेल्या मदरसा संकुलामध्ये आजही 6 इमारती उभ्या आहेत असा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं उच्च प्रतीच्या उपग्रह छायाचित्रांच्या आधारे केलाय। युद्ध नको असल्याचं आवाहन आणणाऱ्या पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ मात्र वेगळीच कारस्थानं सुरू केली आहेत। आता पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरील सैन्यांच्या संख्येतही वाढ केली आहे। तसंच संवेदनशील भागामध्ये दारुगोळ्याचाही मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। सुरतमधल्या श्री कैलास मानस विद्या मंदिर मधील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पीटीचा युनिफॉर्म भारतीय लष्करासारखा आहे। या संदर्भात विचारणा केली असता शाळेच्या मुख्याध्यापिका इंदिरा पटेल यांनी सांगितलं की 15 वर्षांपासून त्यांच्या शाळेत हा युनिफॉर्म आहे आणि आपल्या लष्करामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत हीच भावना त्यांच्यात रुजावी यासाठी हा उपक्रम आहे। नॉर्वेमध्ये बर्फस्खलनाचा एक व्हिडिओ समोर आला। यामध्ये डोंगरावरून वेगानं खाली आलेल्या बर्फाखाली अनेक घरं दबली गेली आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। टोरंटो वादळात बाधित झालेल्यांना मदतीचा हात दिला जातो। या वादळामध्ये 116 घरांचं नुकसान झालंय, 23 जणांचा मृत्यू झालाय। कपडे आणि जीवनावश्यक वस्तू या बाधित नागरिकांना पुरवल्या जात आहेत। सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणाची पुढील सुनावणी 14 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे। राफेल प्रकरणाच्या फाईल्स गहाळ झाल्याप्रकरणी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पाकिस्तानातील बालाकोटमध्ये हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर केंद्रीय मंत्री VK सिंग यांनी पुन्हा जोरदार टीका केली आहे। पुढच्या वेळी भारताकडून अशी कारवाई होत असताना जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना विमानाखाली बांधून घेऊन जावं असंही VK सिंग म्हणाले। भारताने पाकिस्तानातील बालाकोट इथं जैश ए मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्याला फ्रान्सकडूनही पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे। मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स सरकार प्रस्ताव पाठवणार असल्याचं यावेळी ते म्हणाले। अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय। सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा यांनी या प्रकरणी मध्यस्थ नेमण्याला सहमती दर्शवली असून हिंदू महासभेनं विरोध केलाय।
उत्तर प्रदेशच्या संत कबीरमध्ये भाजप खासदार आणि आमदारांमधील हाणामारीचा व्हिडिओ समोर आला। एका प्रकल्पाच्या नामकरणावरून हा वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। कुंभमेळ्याच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या बचतीमधून तब्बल 21 लाख रुपये दिलेत। पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा महिला क्रिकेट T20 सामना आज रंगणार आहे। 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं होतं। आज होणाऱ्या सामन्यामध्ये विजयासाठी महिला संघ उत्सुक आहे। हार्दिक पांड्या आणि राहुल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर BCCIनं यांना निलंबित केलं होतं, पण नंतर ते निलंबन मागे घेण्यात आलं। दरम्यान आता नव्यानं नियुक्त केलेले लोकपाल DK जैन यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। PV सिंधूला ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय। सलामीच्या सामन्यामध्ये कोरियाच्या सुन जी ह्यू हिच्याकडून तिला पराभवाचा धक्का बसलाय। फोर्ब्सनं यावर्षी सुद्धा बिलियनियर्सची यादी जाहीर केली। यामध्ये अमेरिकन टीव्ही स्टार आणि मेकअप इंडस्ट्रीची क्वीन कायली जेनरनं सर्वात श्रीमंत तरुण अब्जाधीश होण्याचा मान मिळवलाय। रणबीर कपूर दीपिका पदुकोण ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येते। हा पण कोणत्याच सिनेमासाठी नाही, तर एका जाहिरातीसाठी। नुकतीच एका मोठ्या ब्रँडची ही जाहिरात भेटीला आली आहे। या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।